रोजी मतदान झालं होतं, त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती 23 तारखेची। अखेर आजचा दिवस उजाडला आहे। आपण बोईसर मतदारसंघ 131 मध्ये आहोत। ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्याला एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत। ह्या ठिकाणी आपल्याला जल्लोष बघायला मिळतोय। बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होती। उद्धव गटाचे उमेदवार डॉक्टर विश्वास वळवी तसेच एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे तसेच बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यामध्ये तिरंगी लढत होती। आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पहिल्या राऊंडपासून विलास तरे हे आघाडीवर आहेत, तर आघाडीवर असतानाच आता आपण बघितलेलं आहे की ह्यांचाच गुलाल उधळणार, आमची सत्ता बसणार असा जल्लोष आहे। तर आपण बघूया आता पुढच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या, ते काय बोलतात ते। मतदान झाले होते, सर्वांना आतुरता होती ती आजची। आज 23 नोव्हेंबर, अखेर आजचा दिवस उजाडला आहे। ह्या ठिकाणी फक्त आवाज दिसतो हा शिंदे गटाचा। येऊन येणार कोण, शिंदे गटाशिवाय आहेच कोण, अशी घोषणा इथे चालू आहे। तर आपल्यासोबत पालघर जिल्हा प्रमुख आहेत वसंत चव्हाण, त्यांना विचारूया का आज तुमचा गुलाल उधळणार का? हो, आज आमचा गुलाल नक्कीच उधळणार आहे, कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाला आणि त्यांनी जी लोकोपयोगी कामं केली त्या लोकोपयोगी कामांची आज पोचपावती मतदारांनी देऊन आज आमच्या बोईसर विधानसभेत विलासजी तरे साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याकडे वाटचाल शिवसेनेची सुरू आहे। ओके, लाडक्या बहिणींचा विजय आहे का? काय बोलता? हा, जरूर। जे एकनाथजी शिंदे साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले, जे सगळे गोरगरिबांच्या जनतेच्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचे आजीचे आजोबांचे जे निर्णय झाले ते जनतेला रुचले आणि जनतेने अगदी आज पूर्णपणे आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि प्रचंड मताधिक्याकडे आमच्या विजयाकडे आमची घोडदौड चालू आहे। आपल्यासोबत एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणी आहेत, मनीषा निमकर आहेत, त्यांना विचारूया का आज तुमचा गुलाल उधळणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? आधी तर मी माननीय मुख्यमंत्र्यांची ताई आहे। तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, ह्या महाराष्ट्रातल्या ह्या पालघर जिल्ह्याच्या जनतेला आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी जी मेहनत घेतली आणि ह्या जिल्ह्यातल्या पूर्ण मतदारांनी आमच्यावर जो महायुतीवर विश्वास टाकला, शतशः आधी त्यांचे मी आभार मानते आणि पुन्हा एकदा नव्याने काम करायला आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देते। काय बोलणार आता? विलास तरे यांचा विजय आहे, तो खरंच विजय, जे विलास तरे आहेत त्यात निवडून येणार आहेत, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? जनतेचे आभार मानणार, काय बोलणार त्याबद्दल? जनतेचे आभार मानलेच आहेत मी, पण आमच्या सगळ्यात महत्त्वाची लाडकी बहीण योजना ही आमची सक्सेस ठरली, कारण सगळ्यांनी कबूल केलेलं आहे, तुम्ही मीडियावाल्यांनी सुद्धा कबूल केले। जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेला जे मतदान झालं आहे त्याच्यामध्ये महिला मतदानाची टक्केवारी वाढली आहे। त्याचं कारणच जी योजना आणली ती आमच्या महिलांनी स्वीकारली आणि त्याच्यामुळे महिलांचा मतदानाचा टक्का वाढला आणि त्याच्यामुळे हा विजय आमचा पक्का झाला। पुन्हा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला, पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारांना मी महायुतीच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांकडून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते। आता तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलात तर त्या याला विश्वासाला तडा जाणार नाही, हे सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देते। एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्याला सर्व ठिकाणी जल्लोष बघायला मिळतोय। खरी शिवसेना कोणाची आहे हे आता बोलतात, त्याचा खरंच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहेत। तर आपल्यासोबत ते कार्यकर्ते, त्यांना विचारूया आजच्या दिवसाबद्दल। खरोखर स्वतः ही शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची, ही बालासाहेबांची शिवसेना आहे आणि जे बालासाहेबांच्या हिंदुत्वावर पुढे घेऊन जातात हे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस पण सांगितलेलं, आजही लोकांच्या नजरेत दाखवून दिलं का खरी शिवसेना ही कोणाची आहे आणि ती खरी शिवसैनिकाने या बोईसर विधानसभेतून एक विलासजी तरे यांना भरघोस मताने विजयी करून दिले आणि ते आजच्या या जनतेला दिसून आलं का खरी शिवसेना ही बालासाहेबांची शिवसेना ती पुढे घेऊन जाणारे फक्त एकमेव असे शिंदे साहेबच होते आणि ते आता दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि बालासाहेबांचे विचार असे घेऊन पुढे जाणारी ही शिवसेना, ही शिंदे साहेबांची शिवसेना, बालासाहेबांची शिवसेना आणि सर्व शिवसैनिकांची शिवसेना असे आज आम्ही जाहीरपणे सांगू शकतो, कारण की या बोईसर विधानसभेवर एक भगवा फडकवण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांनी आणि या लाडक्या बहिणीने आणि लाडक्या भावाने एक जल्लोषाने या बोईसर विधानसभेवर भगवा फडकवला। तुमचं नाव काय? मी तर प्रमोद कंकरे, एक शिवसेनेचा कार्यकर्ता आणि बोईसर उपशहर प्रमुख।
आज खरोखर पूर्ण महाराष्ट्र राज्यात आज दिसून येते का खरी शिवसेना ही कोणाची आहे आणि जे बाळासाहेबांचे विचार आहेत आज खरोखर शिंदेसाहेबांनी ते पुढे आणून आज जो विजय दाखवलेला आहे हा प्रामुख्याने हा खरोखर शिवसेनेचा विजय आहे आणि आमचे सगळ्या आई बहिणी भगिनींनी आणि लाडक्या बहिणींनी शिंदेसाहेबांच्या योजना ज्यांना ज्यांना लाभल्या आणि त्यांनी खरोखर दाखवून दिलं का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके हे फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है हम आपके साथ है. अशोक वडे जिल्हा सरचिटणीस. काय बोलणार तुम्ही आजच्याबद्दल? माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि तसेच आमचे पालकमंत्रींनी जे या पालघर जिल्ह्यामध्ये जी मेहनत घेतली आणि सगळ्यांचं मार्गदर्शन आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची जी मेहनत आहे त्यामुळे आम्ही विलास तरे यांची 50,000 मतांनी आम्ही विजयी होतो आहे आणि ही जी आहे मेहनत सर्व युतीचे कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आहे खरंच युतीच्या कार्यकर्ता सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो कारण शेवटी कार्यकर्ता असेल तरच आपण लढाई जिंकू शकतो आणि ते कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे त्या कार्यकर्त्यांचा खरं धन्यवाद आणि विलास तरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. काय वाटतं सरकार कोणाचं बसणार महाराष्ट्रामध्ये? सरकार बसलं महायुतीचं सरकार आता